नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 4. मनास बोध. 38. मनबा. आई वडील, भाऊ बहीण, बायका मुले, सासू सून हे सर्व आप्तेष्ट आपले मानून तू त्यांच्या सेवेत सदैव तत्पर असतोस आणि कोणत्याही काळी तुझ्या कल्याणाचीच इच्छा करणारा, सदोदित तुझ्या अत्यंत निकट राहणारा, साऱ्या जगाचे पाप ताप नाहीसे करून सर्वांना कायमचे सुखी करण्यास समर्थ असणारा अशा दयामय प्रभूची सेवा करण्यात मात्र तू अंगचोरपणा करतोस. हे तुझे वागणे चुकीचे ठरत नाही काय? संकट समयी देवाला आळवावे आणि एरवी त्याला पूर्ण विसरून जावे, अशा करणीने देवाच्या विश्वासाला तुला पात्र होता येईल काय? यापुढे तरी गुरूंच्या सूचनेप्रमाणे अन्य ठिकाणी लक्ष न देता एकनिष्ठेने तू प्रभूला स्मरत जा. 39. मनबा. तू केवळ ग्रंथ वाचनाच्या पाठीमागे का लागला आहेस? पुष्कळ ग्रंथ वाचले म्हणजे सुखाचे वर्म जाणता येते असे नाही. पुष्कळ ग्रंथ वाचून शंका कुशंकांचा गोंधळ मात्र माचतो. सुखाचे बीज गुरुपासून लाभते करिता तू एकनिष्ठेने गुरुची सेवा करीत जा. 40. मनबा. चांगले उकडल्याशिवाय जसा पाऊस पडत नाही, त्याप्रमाणे तीव्र तळमळ लागल्या वाचून गुरुगम्य हाती लागत नाही करिता तळमळ तीव्र होईपर्यंत गुरूंनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एकनिष्ठेने उपासना चालवीत राहिले पाहिजे. 41. मनबा. आप्तेष्टांकडून तुझ्याबद्दल एखादा वाकडा शब्द उच्चारला गेला की लगेच तुला वाईट वाटते, पण हे चांगल्या मार्गाकडे उन्नती होण्याचे पूर्वलक्षण आहे असे का तू मानित नाहीस? भरताचा प्रत्यक्ष जन्मदात्या आईकडून, ध्रुवाचा सावत्र आईपासून, बिभीषणाचा सख्या भावाकडून, गजेंद्राचा आप्तेष्टांकडून जो अपमान झाला त्यापासून त्यांचे काय वाईट झाले सांग पाहू. त्या निमित्ताने त्या सर्वांकडून एकनिष्ठेने देवाचे स्मरण घडले आणि म्हणून तर देवाचे आवडते झाले. नाहीतर त्यांना देव कशाला आठवला असता आणि ते पुराण प्रसिद्ध तरी कसे झाले असते करिता तूही त्यांच्याप्रमाणे निष्ठावंत हो, म्हणजे देवाचाच नव्हे तर जगाचाही आवडता होशील. 42. मनबा. परमात्म्याची सेवा व सेवन करणे हेच नरजन्माचे उद्दिष्ट आहे. सेवा म्हणजे देवाला आपलासा करण्यासाठी प्रयत्न करणे व सेवन म्हणजे त्याच्याच समरसून जाणे हे होय. वात्सल्य भक्तीने यशोदेने, मधुर भक्तीने गोपींनी, सख्य भक्तीने सुदाम व अर्जुनाने, दास्य भक्तीने हनुमंताने आणि विरोध भक्तीने कंस रावणाने देवाला आपलासा करून घेतले. तूही पण देवाशी कोणते तरी नाते जोडण्याची कोशिश कर, म्हणजे त्यांच्याप्रमाणे तुलाही अखंड आनंदात राहता येईल. मनबा. 43. मनबा. शेवाळ्याने पाणी, साऱ्यामुळे दृष्टी, काजळीने दिवा झाकला जातो, पण पाणी, दृष्टी आणि दिवा नाहीशी होत नाहीत. त्याप्रमाणे ब्रह्मानंद तुझ्या अगदी निकट असून तुझ्यातील विकारांच्या आवरणामुळे तो तुला अनुभव येत नाही. शेवाळ काढले की पाणी, सारा काढला की दृष्टी आणि काजळी काढली की प्रकाश जसा तात्काळ दिसतो, त्याप्रमाणे तुझ्यातील विकार नाहीसा झाला की लगेच त्या आनंदाचा तुला अनुभव येऊ लागेल.
44. मनबा, आकाशात असंख्य तारांगणे असली तरी साऱ्या जगाला प्रकाश देणारा जसा एक चंद्रच, त्याप्रमाणे आप्त इष्ट सोयरे धायरे अनेक असले तरी संकटसमयी सहाय्य करणारा, अत्यंत कळवळ्याने धावून येणारा परमदयाळू एक परमात्माच होय. त्याला विसरून क्षणाक्षणाला ज्यांची वृत्ती बदलते अशा आप्त इष्टांच्या मोहात गुरफटून तू राहिलास. पण ते एक ना एक दिवशी तुला फसविल्याशिवाय राहणार नाहीत. मग तुझी हीन दीन अवस्था होईल. परमेश्वर मात्र कोणत्याही प्रसंगी दगा देणार नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.